प्लॅन नव्हता खरं सांगायचं तर. मला सहज कोणीतरी इथे आल्यावर विचारलं की असं काही तुला आठवणी शेअर करायचं, म्हटलं हो आठवणी तर काय, आठवणी बोलता बोलता दिवस निघून जाईल. खरं तर आपल्या सगळ्यांच्या एवढ्या आठवणी आहेत, तर आठवणींबद्दल काय बोलणार आपण. एक इथे उपस्थित असलेले गायक मंडळी, मोठमोठे साहेब आणि अनुपस्थित असलेले पण गायक यांची अनुमती घेऊन मी एक 2 लाईन म्हणतो त्याच्याबद्दल आठवणींवर. करोगे याद तो हर बात याद आएगी, गुजरते वक्त की हर मौज ठहर जाएगी, करोगे याद तो. तर असं आपण आठवणी करत गेला तर 5वी पासून आपण सगळ्यांचीच कहाणी अशी की 1ली ते 4थी वेगळी शाळा आणि 4थी 5वी पासून पुढे 5वी ते 10वी आपण सगळे एकत्र, त्यात परत काही जणांचे वर्ग बदलत गेले, परत मित्र बदलत गेले वगैरे वगैरे. तर 1ली ते 4थी ज्या शाळेत आम्ही होतो त्या शाळेत सगळेच असे मुलं मुली एकत्र बसायचे. सगळं म्हणजे मित्र असल्यासारखी मैत्रिणींसाठी पण आम्ही तसंच खेळायचो एकमेकांशी, तसं काहीच असा भेदभाव नव्हता. आणि अचानक 5वीत आल्यावरती मुलं वेगळी कळलं नाही एकदम काय झालंय. आणि असं काहीतरी कोणी डोक्यात भरवून दिलं वगैरे काय माहिती नाही, पण मुलींशी बोलायचं नाही, मुलांशी बोलायचं नाही, असं काहीतरी कायम चालू राहिलं ते शेवटपर्यंत. त्यातला एक मजेशीर किस्सा म्हणजे मी एकदा 8वीत किंवा 9वीत असं मॉनिटर झालो होतो, म्हणजे बनवलं होतं. कदाचित कुठल्या तरी प्रकारची एक मुलं त्यांना शोधायची असतात की ह्या मुलाला आता बनवायला पाहिजे, खोडकर असेल किंवा वाटेवर. म्हणजे बनवलं मला त्यावेळेला. आणि फ्री पिरियड होता किंवा समथिंग लाईक दॅट, आणि आम्ही मैदानावर खेळत होतो. तर मैदानावर खेळत असताना म्हणजे आमची जनरली त्यावेळेला आबाधुबी हा आवडता खेळ असायचा, एकमेकांवर काढून घ्यायचा वगैरे. तर ते आबाधुबी खेळत असताना कोणीतरी मला येऊन सांगितलं की अरे तुला ना वर्गातल्या बाईंनी काहीतरी निरोप सांगितलाय मुलींकडे आणि त्या मुली तुझ्याशी बोलायला येत आहेत, पळ तू. तर मला त्यावेळेला मलाही काही सुचलं नाही. म्हटलं काय चाललंय, ठीक आहे, आबाधुबीचाच खेळ असतो ना, त्यामुळे काही प्रश्न येत नाही. त्या पूर्ण तासाभरात मी ऍटलिस्ट मला वाटतं त्या मुलींनी मला गाठण्याचा त्या मैदानामध्ये कमीत कमी 15 मिनिटं प्रयत्न केला असेल. आणि मी इकडनं तिकडे असं करत होतो. आता ते त्या वेळेला जे काय डोक्यात घालून दिलं ते कोणी घातलं, काय घातलं, कसं झालं हे माहिती नाही. आज त्या मुलींची मी माफी मागू इच्छितो, नॉट ओनली फ्रॉम माय साईड, सगळ्या एकंदरीत मुलांच्याही. इनफॅक्ट असं झालं की त्या 5 वर्षात आम्ही जेवढे मुलींशी बोललो नाही तेवढे ह्यानंतर एकत्र आल्यावरती बोलणं झालं. इनफॅक्ट किती वेळा म्हणजे किती एकदा फोन झाल्यावरती किंवा मुलींना, इव्हन मुलींशी आम्ही बोललो. मला आठवतंय ही सगळ्या एकत्र करण्याची सुरुवात झाली अतुल खरे, शैलेंद्र शिरोडकर आणि असे 4-5 जण सुनील असे एकत्र भेटले होते मैदानावरती. त्याच वेळेला मला त्यांनी तिकडे फोन केला होता मी बँगलोरला असताना. तर एक हे झालं होतं की सगळ्यांची नावं आठवतात का वगैरे. तर त्यांनी नावं आठवली, मग नावं लिहून काढली आणि असं करत करत आपण सगळे आज एकत्र भेटतोय. फार आनंद होतो म्हणजे आपण एकत्र भेटतो तेव्हा. त्याच्यानंतर हळूहळू फोन सुरू झाले एकांचे, म्हणजे जसा डेटा कलेक्ट झाला तसा. त्यावेळेला जेवढा वेळ आम्ही, इनफॅक्ट फोन एकदा झाला की लिटरली 15 मिनिटं 20 मिनिटं असं फोनवर बोललं गेलं मुलींशी सुद्धा. आणि तेवढं कधी त्या शाळेत पूर्ण 5 वर्षात बोलणं झालं नसेल असं मला वाटतं. आणि मला वाटतं हा जो एकत्रित ह्या चौकडीने म्हणा किंवा काय जो प्रयत्न सुरू केला त्याबद्दल निश्चितच त्यांचे मी आभार मानतो. आणि अशा म्हणजे आठवणी अशा कित्येक अशा बऱ्याच